महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या कर सवलत योजनेचा लाभ नृसिंहवाडीतील ग्रामस्थांना मिळणार आहे। शासनाच्या निर्णयानुसार थकीत घरफाळा पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करावर 50% सूट देण्याचा निर्णय नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं घेतला आहे। या निर्णयामुळे थकबाकीदार ग्रामस्थांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून कराची वसुली होण्यासही मदत होणार आहे। उपसरपंच अनघा पुजारी आणि माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। दरम्यान नृसिंहवाडी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेऊन फक्त घरफाळ्यामध्ये 50% सवलत देण्याचा ठराव करण्यात आल्यानं सोमवारी विरोधक आक्रमक होऊन नृसिंहवाडीच्या नागरिकांना घरफाळा पाणीपट्टी आणि दिवाबत्तीमध्ये देखील 50% सवलत द्यावी यासाठी ग्रामसेवकाला धारेवर धरून याबाबतचं निवेदन दिलं। त्यामुळे सत्ताधारी मंडळींनी आज मंगळवारी तातडीची बैठक घेतली आणि नृसिंहवाडीच्या नागरिकांना घरफाळा पाणीपट्टी आणि दिवाबत्तीमध्ये देखील 50% सवलत देण्याचा ठराव केल्यानं नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त केलं जात आहे। राज्यातील ग्रामपंचायतीच्या थकीत कराची वसुली व्हावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलाय। या निर्णयाची नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं तत्परतेनं अंमलबजावणी केली आहे। याबाबतची माहिती देताना माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे म्हणाले की शासनाच्या आदेशानुसार थकीत घरफाळा पाणीपट्टी व दिवाबत्तीच्या करावर 50% सुटीचा निर्णय घेण्यात आला। यासाठी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत आणि ग्रामसभेत अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला। 31 डिसेंबरपूर्वी ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं। या पत्रकार परिषदेत बोलताना उपसरपंच अनघा पुजारी म्हणाल्या की थकबाकीदारांना सूट देत असताना जे नागरिक प्रामाणिकपणे आणि नियमितपणे आपला कर भरतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे असं सांगितलं। या दरम्यान ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावातील कर वसुलीला वेग येणार असून विकासाच्या कामासाठी निधी उपलब्ध होणार आहे। तरी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आणि गावच्या विकासात हातभार लावण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या थकीत कराचा भरणा त्वरित करावा असं आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। यावेळी माजी उपसरपंच रमेश मोरे, शिवराज जाधव, बजरंग कांबळे, विनायक काळे, गणेश सुतार, रमेश खिरुगडे, ग्रामविकास अधिकारी हेमंत कोळी, दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ। नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या घरफाळा पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कराच्या बाबतीत या ठिकाणी ग्रामपंचायतीनं मासिक सभा घेतली, ग्रामपंचायतीचे गावसभा पण घेतली आणि ही सभा घेत असताना यापूर्वी सभा लेट झाल्याचे काही लोकांचं मत होतं। मात्र काही तांत्रिक अडचणीमुळं कुरुंदवाड नगरपालिकेच्या आचारसंहितेची अडचण असल्यामुळं आम्हाला हा निर्णय लवकर देता आला नाही। मात्र याबाबतचा निर्णय आम्ही मासिक सभा आणि ग्रामसभा याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये पाणीपट्टी, घरपट्टी आणि दिवाबत्ती कर हा 50% सवलतीनं घेण्याचं ठरलेलं आहे। ही 50% सवलत मागील बाकीवरती आहे, मात्र या वर्षीची बाकी पूर्ण भरावी लागणार आहे। त्यामुळं ग्रामस्थांनी या सवलतीचा लाभ घ्यावा आणि 31 डिसेंबरपर्यंतच ही सवलत असल्यामुळं पुढील कालावधीचं कोणत्याही प्रकारचं आश्वासन आपल्याला देता येणार नाही आणि म्हणून 31 डिसेंबरपूर्वी ग्रामस्थांनी घरफाळा पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर हा वेळेत भरून सवलतीचा लाभ घ्यावा।